सर्व अभियोग्यताधारकांना नमस्कार. प्राधान्यक्रम लॉक करण्याची जी मागची मुदत होती ती 11 ऑगस्ट 2026 रोजी म्हणजे उद्यापर्यंत होती. परंतु विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या मुदतीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. तर पवित्र पोर्टलवर एक नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्या नोटीसमध्ये काय म्हटलंय ते पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. दिनांक 9/8/2026 रोजीची ही सर्वसाधारण सूचना आहे. या सूचनेमध्ये काय म्हणलंय, डेट 25 नुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीच्या रिक्त जागांसाठी प्राधान्य जनरेट करण्याबाबत आणि लॉक करण्याबाबतचा विषय आहे. आता त्यांनी याच्यामध्ये डिटेलमध्ये सांगितलं की किती विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्राधान्यक्रम हे केलेले आहेत, जनरेट केलेले आहेत. तर पहिला मुद्दा आहे 1,70,108 उमेदवारांकडून प्राधान्यक्रम जनरेट करणे व लॉक करण्याची कारवाई सुरू आहे. ज्यांनी सुप्रमाणपत्र पूर्ण केलेले आहेत असे किती विद्यार्थी आहेत? 1,70,108 विद्यार्थी. त्यापैकी ए मध्ये म्हटले त्यांनी 8 ऑगस्टपर्यंत मुलाखतीशिवायमध्ये 60,812 मुलाखतीसहमध्ये 39,655 आणि 9 तारखेला मुलाखतीशिवायमध्ये 65,000 आणि मुलाखतीसहमध्ये 45,000 इतके विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम जनरेट केलेले आहे. त्यानंतर महत्त्वाचा जर मुद्दा बघायचा असला तर त्यांनी सांगितलं, तिसरा पॉईंट आहे, पोर्टलवर उमेदवारांना लॉग इन करण्यासाठी अथवा प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी OTP आवश्यक आहे. यासाठी OTPवर क्लिक केल्यानंतर OTP लगेच येतो, परंतु मोठ्या प्रमाणात उमेदवार लॉग इन करीत असल्याने OTP लगेच येत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे OTP न आल्यास काही काळ OTP येण्याची वाट पाहावी. लगेच रिसेंड यावर क्लिक करू नये. OTP उशिराने आला तरी OTP स्वीकारण्यात येतो, त्यामुळे घाई करण्याची आवश्यकता नाही असे त्यांनी सांगितलेले आहे. जर थोडा वेळ थांबूनही OTP न आल्यास OTP बटन समोरील जे रिसेंड आहे त्यावर क्लिक करून पुन्हा OTP मिळवता येईल असं त्यांनी सांगितले. त्यानंतर चौथा मुद्दा त्यांनी सांगितलं, काय काळजी घ्यावी त्यामध्ये, ज्या उमेदवारांना OTP मिळण्यात अडचणी येत आहेत अशा उमेदवारांनी ती वापरत असलेल्या ब्राउझरची हिस्ट्री कॅची क्लिअर करावी. त्यानंतरही समस्येचे निराकरण किंवा निवारण न झाल्यास काय म्हणलं त्यांनी, प्रायव्हेट विंडोचा वापर करावा अशा सूचना त्यांच्या मार्फत देण्यात आल्या. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपली जी तारीख वाढवलेली आहे ती किती दिवसांनी वाढवलेली आहे ते पाहूयात. तर त्यांनी दुसरा मुद्दा म्हणला, संकेतस्थळावरील लोड लक्षात घेता उमेदवारांना अडचणी येऊ नये यासाठी प्राधान्यक्रम लॉक करण्याची मुदत 11/8/2026 ऐवजी 13/8 म्हणजे किती, 12 आणि 13 2 दिवसाची वाढवलेली आहे अशी वाढवण्यात येत आहे. म्हणजे पहिली 11 होती तर आता ती 13 ऑगस्ट झालेली आहे. फक्त 2 दिवसाची वाढवलेली आहे. तर पाहूयात याच्यामध्ये वाढ होते की काय, परंतु आपल्याला वाढवण्याची वाट न पाहता 13/8/2026 रोजीपर्यंत आपल्याला प्राधान्यक्रम जनरेट करायचे आहेत. अशा प्रकारची ही सूचना होती 9/8/2026ची. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.